नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मंगळवार, तर मंगळवारी आहे रथसप्तमी. रथसप्तमी असल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी किंवा मग आपली एखादी कठीण इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी साजरा केला जातो. तर या सप्तमीला अचला सप्तमी असे नाव पडले आहे. तर मग ही जी रथसप्तमी आहे, तर मग ही रथसप्तमी 4 फेब्रुवारी वार आहे मंगळवार या दिवशी आहे. तर आता ज्यावेळेस काय होतं की मकर संक्रांती चालू झाल्यानंतर रथसप्तमीपर्यंत महिला ज्या हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात, लहान मुलांना बोरनान घालतात, तर ते रथसप्तमीपर्यंत हा कार्यक्रम साजरा केला जातो. तर त्याचप्रमाणे रथसप्तमी या नावाला मग आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, माघी सप्तमी, तर असे वेगवेगळे बरेच नावे आहेत ज्यामुळे या नावांनी या रथसप्तमीची ओळख केली जाते. तर आजच्या दिवशी देवाची उपासना करून जल अर्पण केल्यास सूर्यदेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि मग आपल्याला दीर्घायुष्य लाभतं, आपलं आरोग्य चांगलं होतं, मग घरामध्ये संतती प्राप्त होते किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्या व्यक्तीचं आजारपण बरं होण्यास मदत होते. त्यामुळे मग आजच्या दिवशी सूर्यदेवतेचा उपवास करून मग जल अर्पण करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. मग त्याचप्रमाणे काही सेवा उपाय केल्यानंतर पण आपल्याला त्याचं फळ नक्की मिळतं. मग आपल्या भारतीय पुराणामध्ये सांगितलं आहे की सूर्यदेव सोन्याच्या रथातून प्रवास करतो. त्याला 7 घोडे असून त्याचे सारथ्य अर्जुनाकडे असते. रथसप्तमीपासून सूर्यदेवाच्या उत्तरायणाला सुरुवात होते. तर सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी रथसप्तमी हा दिवस साजरा केला जातो. तर सूर्यदेवाच्या रथाला 7 घोडे जोडलेले असल्यामुळे या सणाचे नाव रथसप्तमी असे मग नाव पडले आहे. तर मग आजच्या दिवशी आपल्याला जे पण काय आपण दिवा लावणे म्हणा किंवा सूर्यदेवाची पूजा करणे, तर या सगळ्या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. मग आजच्या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि मग सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ज्यावेळेस आपण घरातील व्यक्ती स्नान करत असतील तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग थोडेसे पांढरे तीळ टाकून मग त्या व्यक्तीला ते पाणी स्नान करण्यासाठी द्यायचं आहे, कारण की त्या व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते. म्हणून मग त्या व्यक्तीला स्नान करायला अशा पद्धतीचं पाणी द्यायचं आहे. आता तुमच्या घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय करत आहे किंवा नोकरी करत आहे, तर प्रगती होत नसेल तर खास त्या व्यक्तीसाठी काय करायचं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे आणि जे पांढरे तीळ असतात ते वाटण करायचं आहे आणि मग त्याची पेस्ट बनवून मग त्या व्यक्तीने अंगाला लावून मग स्नान करायचे आहे. तर स्नान करत असताना तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा मग हर हर गंगे असा मंत्र म्हणलात तरी एखाद्या तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य मग त्या व्यक्तीला लाभतं. जर सतत एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीसाठी पण खास हा उपाय तुम्ही करू शकता. तर मग आपल्या घरातील अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला काही सेवा उपाय करणे घरामध्ये खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मग आजच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण केले जाते आणि मग सकाळी दिवा लावला जातो. ज्यावेळेस आपण तुळशी मातेला जल अर्पण करतो त्यावेळेस मग काय करायचं आहे, सकाळीच सूर्यदेवतेची रांगोळी मग काढायची आहे. ज्यावेळेस आपण कोणतीही रांगोळी काढू त्यावेळेस मग त्या रांगोळीत रंग भरायचे आहेत किंवा पांढरी रांगोळी न ठेवता त्यामध्ये रंग भरणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग हळद आणि कुंकू पण त्यामध्ये भरू शकता. मग तुळशी मातेपुढं पण रांगोळी काढायची आहे आणि पुढे पण रांगोळी काढायची आहे आणि मग हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्याला. लेपन केल्यानंतर मग उंबरट्यावरती माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि मग कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. माता लक्ष्मीच्या पावलांमध्ये एका पावलांमध्ये हळद आणि एका पावलामध्ये कुंकू भरायचं आहे. ज्या घरामध्ये काय होतं की तुळशी वृंदावन असेल आणि तुळशी मातेची दररोज सेवा केली जाते, म्हणजेच की जल अर्पण केलं जातं, दिवा लावला जातो, तर त्या घरामध्ये कोणताही वास्तुदोष निर्माण होत नाही. त्यामुळे मग एखाद्याच्या घरी जर तुळशी वृंदावन नसेल किंवा तुळशी मातेचं वृक्ष नसेल तर मग त्यावेळेस त्या घरामध्ये त्या व्यक्तीने मग तुळशी वृंदावन लावणं खूप गरजेचं आहे. मग सकाळी उठल्यानंतर मग हळदीचं लेपन वगैरे करून झाल्यानंतर देवपूजा करायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्या पाण्यामध्ये थोडंसं कुंकू आणि हळद टाकून आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि मग हे पाणी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे मग सूर्यदेवतेला पण अर्पण करायचं आहे पाणी. ज्यावेळेस आपण तुळशी मातेला हे पाणी अर्पण करणार असेल त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि सूर्यदेवाला अर्पण करत असताना ओम सूर्यदेवताय नमः असा मंत्र म्हणायचा आहे.
जर तुम्हाला मग आता मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्ही देवपूजेपुढे बसून पण तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. आता संध्याकाळी आपल्याला जो दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा मग संध्याकाळी लावायचा आहे. आता एक पंती किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा बनवलात तरी पण चालेल. तर तो जो तुम्ही दिवा बनवणार आहात तर त्या कणकेमध्ये मीठ न टाकता दिवा बनवायचा आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकली तरी पण चालेल. आणि मग तो एक दिवा बनवायचा आहे. तो दिवा बनवल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा व्हायच्या आहेत. आणि मग जो दिवा घेतला आहे त्या दिव्यामध्ये मग 2 वात लावायची आहे आणि तो तुम्ही तुपाचा लावलात तरी पण चालेल. तूप नसेल तुमच्याकडे तर मग मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा लावलात तरी पण चालेल. त्यानंतर दिव्याची पूजा करायची आहे. दिव्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे आणि मग हा दिवा उत्तर दिशेला लावायचा आहे. म्हणजेच की काय होतं की देवघरामध्ये लावलात तरी पण चालेल, पण जो दिवा लावणार आहात तर तो दिवा मग उत्तर दिशेकडे तोंड करून देवाचं लावायचं आहे. कारण की उत्तर दिशा ही भगवान कुबेर देवाची धनाची दिशा मानली जाते. त्यामुळे मग उत्तर दिशेला तोंड करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर ज्यावेळेस तुम्ही दिवा लावणार आहात त्यावेळेस मग भगवान देवतेला प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरातील ज्या काही इच्छा असतील त्याबद्दल मग सांगायचं आहे. तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल किंवा मग कोणती तुमची इच्छा असेल त्याबद्दल प्रार्थना करायची आहे. आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. आता मंत्र तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावलात तरीही चालेल. ज्यावेळेस तुम्ही दिवा प्रज्वलित कराल तर दिव्यामध्ये काय टाकायचं आहे की भीमसेनी कापराच्या 2 वड्या टाकायच्या आहेत आणि मग फुल असलेल्या 2 लवंग टाकायचे आहेत आणि एक काळी मिरी टाकायची आहे. कारण की ह्या ज्या आहेत नकारात्मक तर शोषून घेतात आणि तुमची एखादी जी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. कारण की रथसप्तमीला दीपदान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे मग आजच्या दिवशी असा दिवा आवर्जून लावायचा आहे. त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते. जो व्यक्ती दीपदान करतो आजच्या दिवशी त्या व्यक्तीच्या घरातील दारिद्र्य, गरिबी किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी वगैरे असेल तर त्या व्यक्तीने जरी हा दिवा प्रज्वलित केला तरी पण मग त्या व्यक्तीचं आजारपण बरं होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी एखाद्या मंदिरामध्ये पण जाऊन तुम्ही दीपदान करू शकता. सूर्यदेवतेंसोबत माता लक्ष्मीची पण कृपा आपल्यावरती राहते आजच्या दिवशी आपण दीपदान केल्यामुळे. म्हणून हा जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करायचा आहे. ज्यावेळेस आपण सकाळी तुळशी मातेला जल अर्पण करणार असेल त्यावेळेस पण मग सकाळी पण आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि संध्याकाळी पण तुळशी मातेला मग दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर हा दिवा लावत असताना मग आजच्या दिवशी आपल्याला 5 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. तर ते दिवे म्हणजे की 2 उंबरट्यावरती म्हणजेच की मेन तुमच्या घराचा जो दरवाजा आहे त्या दरवाज्यावरती 2 दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि एक दिवा देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आणि मग एक जो दिवा आहे तो तुळशी मातेला आणि एक दक्षिण दिशेकडे आणि मग एक देवघरात, अशा 5 प्रकारे मग दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करणं होत नसेल तर तुम्ही फक्त एक दिवा पण आजच्या दिवशी प्रज्वलित करू शकता. पण तो दिवा म्हणजे मुख्य उत्तर दिशेकडे तोंड करून दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा उपाय मग कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील महिला करू शकते किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल तर ती व्यक्ती पण करू शकते. महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय मग करता येणार नाही. त्यावेळेस मग इतर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय मग आवर्जून करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.